मराठा समाजाच्या ओबीसीत असणाऱ्या नोंदी सापडल्या. तर मग तुम्ही आम्हाला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट ओबीसीत आरक्षण द्या किंवा सगळ्याच वगैरेंना द्या. आमचा शब्द घालून तो जेएनटी व्हिजेंटीला तर आमच्या पुढे धक्का लागत नाही. वंजारी बांधवाला आणि धनगर बांधवाला राहिले 19% मुद्दा हे एकटंच म्हणतात यावलेच एसटी फुल झाली आणि 19 सीटाची एसटी आमच्या लेकरात मुद्दे नाही पडू देणार. 20 जानेवारीच्या आत आरक्षण द्या, नसता मुंबईकडे आम्ही करोडची संख्या जाणार यात आरक्षण घेऊन समाजासाठी जीवन अर्पण केलं, मरण आलं तरी हरकत नाही, मग हटत नाही. नियुक्तीचा मुद्दा विनोद पाटलांनी त्या ठिकाणी उपस्थित केला. जेव्हा उपोषणाला बसला त्यावेळेला सरकारने तुम्हाला घेऊन स्पष्टपणे सांगितलं होतं की आपला मुद्दा सोडवण्यासाठी आम्ही सरकारच्या करत आहोत. त्या पद्धतीने केलेली आहे. तुमचा मुद्दा आहे की खुली सुनावणी झाली पाहिजे. विनोद पाटील म्हणतात खुली सुनावणी झाली पाहिजे. काय आता सरकार परंतु काय ते जर ओपन कोर्टात नाही आलं तर नाही. आणि याच्या अगोदर मराठा समाजाने स्वीकारलं होतं नाकारण्याचे काही कारण नाही. मागाही सांगितले, आताही सांगितलं, परंतु ते सारखं टिकणार आहे. केंद्र सांगतं 50% वर गेलं तर ते टिकत नाही. मग जर ते टिकलं नाही तर पुन्हा आम्हाला तेच पाडे वाचायला लावणार ना. आम्ही पिढ्यांना फार संघर्ष करत आलो मराठा समाज. आता आमच्या शांतना संघर्ष करतो. त्यापेक्षा मराठा समाजाच्या ओबीसीत असणाऱ्या नोंदी सापडल्या. तर मग तुम्ही आम्हाला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट ओबीसीत आरक्षण द्या किंवा सगळ्याच वगैरेंना द्या. आमचा शब्द घालून तो तुम्ही आता संभाजीनगरला आमची जमीन तुम्ही म्हणता की पुण्याला इतक्या लांब कसं काय देणार तुम्ही आम्हाला? 7-12 आमचा इथला आहे संभाजीनगर. तुम्ही इथंच जमीन दिली पाहिजे. आमच्या नोंदी जर ओबीसी सापडल्या तुम्ही आम्हाला वरचं घ्या म्हणून किती दिवस फसवणार? आमच्या पोरांचे मुर्दे पडायला लागले दादा. ते टिकणार आहे का? स्पष्टीकरण सांगा. 3 महिने झाले सरकारला तुम्ही स्पष्टीकरण द्या. ते टिकणार आहे का? ती उपचारात्मक याची का वरून मलम लावणे चिरफाड होणार आहे का? त्याचं वाचन होणार आहे का? भोसले साहेब समितीनं अहवाल दिला त्रुटी भरून त्याचं वाचन होणार आहे का? आता क्युरिटी पिटिशन मध्ये होणारच नाही. रिव्ह्यू मध्ये झालं असतं. घेणार असेल तर सांगा स्पष्ट आम्हाला. सरकार ते सांगत आम्ही कशाला भारत ठेवायचं मराठा समाजाला? आमच्या पिढ्याला म्हणजे आयुष्यभर पाप केल्यासारखं आम्ही नुसतं लढतच राहायचं का? समाजाच्या पिढ्या बरोबर करायची जेएनटी सारखं टिकणार नाही. तर मग आम्हाला ओबीसीत आमच्या नोंदी सापडल्या तर सरसकट मराठ्यांना ओबीसीत देऊन टाका. तुम्ही मोकळे आम्ही मोकळे. बरं आता एवढाच मुद्दा सांगतो म्हणजे जास्तीचा वेळ होतो. मी त्या दिवशी सीएम साहेबाला बैठकीत बोलतो की ते जेएनटी व्हिजेंटीला तर आमच्या पुढे धक्का लागत नाही. वंजारी बांधवाला आणि धनगर बांधवाला राहिले 19% मुद्दा हे एकटंच म्हणतात यावलेच एसटी फुल झाली आणि 19 सीटाची एसटी आणि मी एसटीचे बसले. तो घेतला कवर लावून आता उघड बघून मला तो आता एकटा टांगड्याला मग घातला सगळ्या सीटावर तू एकदा टांगड्या सरळ करतो मुख्यमंत्री साहेब दराजा उघडा. बाहेरून काचा त्यांनी काळ्या केल्या. बाहेरून काय दिसत आज किती सीट आहे एसटी? एकटाच बसलं एकटाच खात आम्ही तिथंच आहे. बरं आता ओबीसी म्हणजे सरसकट मराठा हे धरते 6 कोटी 5 कोटी मराठा. त्याचं खुल्लं गणित आहे. विदर्भातला सगळा मराठा आरक्षणात गेला, खानदेशचा गेला, पश्चिम महाराष्ट्राला गेला, कोकणचा 18 भाग सगळा गेला. खाली कोण राहिले? आणि मराठवाडा आणि 2-3 जिल्हे. एवढ्यासाठी तुम्हाला लय अक्षरून लय तुमचं उडून चाललं का पुढे? हे बोलणं वेगळं पण कायदा सोडून नाही. आम्ही राहिलोच किती थोडे. फक्त त्याला सरसकट शब्द देऊन ते निभाव केला जातो. सरसकट म्हणलं ते 5 कोटीचा अर्धा सगळे गेले ना मराठी. आम्ही तर राहिलोच ना. कोण राहिलं ओबीसी आरक्षणात? बरं त्यात आता हक्क आमच्या नोंदीत सापडल्या. भारत देशात मी जबाबदारीने माझं वैयक्तिक मत व्यक्त करतो. भारत देशात अशी एक बी जात नाही की त्याच्या ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या. बाकी त्याला सगळ्या शासन निर्णय करून दिलेले. एक साधे शासन निर्णय 1967ला तसंच दिलं. त्या मंडळ कमिशननं तसंच दिलं. कोणाचा सर्वे नाही फरवे नाही काही आहे तसंच दिलं. आमच्याकडे नोंदी सापडत भारत देशात कोणाच्या नोंदी सापडा सरकारी आरक्षणात असले तरी आम्हाला आरक्षण नाही. किती दिवसांनी करायचं आम्ही आणि का करायचं? आमच्या लेकराचे मुद्दे नाही पडू देणार. 20 जानेवारीच्या आत आरक्षण द्या, नसता मुंबईकडे आम्ही करोडची संख्या जाणार यात आरक्षण घेऊन समाजासाठी जीवन अर्पण केलं, मरण आलं तरी हरकत नाही, मग हटत नाही.